आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काही बोलायचं आहे का? काही सांगावं असं वाटतंय? आपण दोघी मैत्रिणी आहोत ना लीला? एकमेकींपासून काहीच लपवायचं नाही असं ठरलंय ना आपल्यात. मग एवढी मोठी गोष्ट का लपवलीस तू माझ्यापासून? लपवलीस ना तू? बोल. नाही काही बोलावं असं वाटत का? काहीच सांगायचं नाहीये ना तुला मला? सगळं लपवून ठेवायचंय? अजूनही लपवतेस का? आपली मैत्रीच संपली आहे? मी तुझी मैत्रीण राहिलीच नाही है ना? खरंय, नाहीच राहिलो होत आपण मैत्रिणी. म्हणूनच तर मी अंतराला या घरी आणू नकोस. इतक्या विनवण्या केल्या तरी देखील माझ्या मनाविरुद्ध तू अंतराला घरी आणलंस आणि स्वतः अभिराम पासून दूर राहू लागलीस. अंतराला दिल्लीला देखील जाऊ दिलं नाहीस तू. तरी सगळ्यात मोठी गोष्ट, तू आई होऊ शकत नाहीस. ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. सगळं आपल्या मनाप्रमाणे केलंस तू. सगळं. तुझ्या या निर्णयामुळे आम्ही सगळे किती दुखावले गेलो आहोत याची कल्पना आहे तुला? बोल ना काहीतरी बोल. अगं काहीतरी बोल. ती येऊन गेली की काय? अभिराम, अभिराम, मी तुझी अंतरा. तुझ्यावर फक्त माझा आणि माझाच हक्क आहे. ए जे अंतराताई बरोबर बोलतायत. तुम्ही त्यांचेच आहात. लीला तू काय बोलते तुला कळते? थांब अभिराम. लीलाची आणि तुझी सोबत फक्त इथपर्यंतच होती. आता मला माझ्या वाटचं प्रेम मिळायला हवं. हे शक्य नाही अंतरा. का? का शक्य नाहीये? हा, मी पत्र लिहून तुला सांगितलं ना दुसरं लग्न करायला. आता मीच सांगतेय की माझ्या सोबत परत ये. ए जे अंतराताईंनी 20 वर्ष एकट्याने काढली. आता त्यांची परीक्षा नका बघू. एवढं कळतंय ना तुला? मग गेली का नाहीस तू अजून? नाही, मी जाणारच आहे. मला फक्त एकदा एजंटचा निरोप घ्यायचा आहे. लीला, निघ आता. चल. नाही अंतराताई, चल प्लीज एकदा. ए जे अंतरा विश्वरूपचा फोन. हॅलो विश्वा.
इतकी वर्ष ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते, आज तो क्षण अशा पद्धतीने आलाय. मी कोण आहे, माझी माणसं कोण आहे, माझं घर कुठे आहे, माझी हक्काची माणसं मला भेटतील की नाही भेटणार, या आणि अशा अनेक प्रश्नांनी माझं मन भंडावून गेलं होतं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला सगळं स्पष्ट आठवतंय. 20 वर्षांपूर्वी याच देवाऱ्यात तुझी पूजा करायचे, भक्तिभावाने तुला नमस्कार करायचे. माझ्या अभिरामच्या सुखासाठी, माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी कितीतरी नवस बोललेत मी इथेच. उपवास, तापास, व्रत, वैकल्य, प्रथा सगळं काही पाळलंय. जहागीरदारांची मोठी सून म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडलंय मी. तुझ्या आशीर्वादाशिवाय एकाही दिवसाची कधीच सुरुवात झाली नाहीये माझी. कधीच तुझ्या समोरचा दिवा शांत होऊ दिला नाही. या सगळ्याचं मला काय फळ मिळालं? हे सगळं आठवून काय उपयोग? इतक्या वर्षात सगळ्यांचं, अगदी माझ्या अभिरामचं देखील आयुष्य पुढे निघून गेलं. तू खूप बदललाय, विसरलाय मला. का आठवलं मला हे सगळं? माझ्या हक्काच्या घरात राहूनच मला जर परकेपणा जाणवणार होता तर का या सगळ्या आठवणी? माझा अभिराम, माझं कुटुंब, माझं हक्काचं घर असूनही पोरकी झाले मी. हे परकेपण अनुभवायला तू माझ्या घरात मला का पाठवलंस? का मला सगळं आठवतंय? का अशी परीक्षा बघतोयस तू माझी? बाळा, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतेय ना, पण मी काय करू रे? एका अशा वादळात अडकले की ठरवूनही मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाहीये.